श्री रामकृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री दत्तगुरूंना आणि श्री स्वामी क्षीरसागर परमपूज्य रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी महाराज यांना वंदन करून मी पुढच्या पानाचं वाचन करत आहे. हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. आज मी तुम्हाला गुरुवाणीतलं पुढचं पान वाचून दाखवत आहे आणि ह्याच्यामध्ये अन्नप्राशन हे कसे करावे, म्हणजे प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक शास्त्र असतं. आताच्या काळात सगळ्यांना हे जमेलच असं नाही आहे, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी हे करायला हरकत नाही. तर आज मी तुम्हाला पुढच्या पानात अन्नप्राशन भूमीवर बसून करावे असं सद्गुरू म्हणतात. आणि ह्याच्या आधी मी हे म्हणते, इदम न मम, म्हणजे हे जे काही वाचते आहे मी तुम्हाला सांगते हे ज्ञान माझं नाही आहे, हे सद्गुरूंचं आहे. तर अन्नप्राशन हे भूमीवर बसून करावे. भूमी ही भूदेवता आहे, म्हणजे आपली भूमी ही आपली भूदेवता आहे. तसंच सकाळी उठल्यावर नेहमी, म्हणजे मी तरी असं करते, आता तुम्हाला बघा कसं पटत असेल जमत असेल त्यांनी करा. सकाळी उठल्यावर आपण देवाला नमस्कार करतो, म्हणजे तोंड वगैरे धुवून झाल्यावर आपलं स्वच्छ म्हणजे हे केल्यावर आपण देवाला नमस्कार करतो आणि देवाला ही प्रार्थना करायची असते की देवा, आज तुझ्यामुळे मला हा आजचा दिवस दिसत आहे, किंवा हे सृष्टी ही सौंदर्य हे सगळं तुझ्यामुळे मला बघायला मिळत आहे. तर त्याच्याबद्दल देवाचे धन्यवाद मानायचे. आणि त्याच्यानंतर आपण भूमीला पण नमस्कार करायचा, कारण भूमी हा आपला भार घेत असते आणि शिवाय हे आपल्याला अन्न वगैरे मिळतं, जे काय आपण हे होतं ते सगळं ह्या भूमीतर्फेच आपल्याला मिळतं. म्हणून तिचेही कृतज्ञता, म्हणजे तिलाही आभार मानायचे. असं रोज सकाळी करायचं. उगवत्या सूर्याला त्यांचे आभार मानायचे आणि मग दिवसाची सुरुवात करायची. तर सद्गुरू काय म्हणतात, भूमी ही भूदेवता आहे. अन्नदान करताना टेबल खुर्चीचा वापर करू नये. म्हणजे रोजच्या जेवणात जर तुम्ही टेबल खुर्चीचा वापर करत असाल, म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी आता माणसांना खाली बसता येत नाही आणि त्यामुळे मग ते टेबल खुर्चीचा वापर करतात. त्यामुळे पण जेव्हा तुम्ही अन्नदान करताय, कोणाला तरी तुम्ही म्हणजे काही जेवायला बोलवताय, सवाष्ण किंवा काय मेहून म्हणून करताय, अन्नदान करताय, अशा वेळेला भूमीवर बसूनच त्यांना म्हणजे जेवायला वाढावे. याचं कारण भूमीपासूनच आपल्याला अन्न मिळतं. त्यामुळे तिला म्हणजे तिला तृप्त करण्यासाठी हे अन्नदान भूमीवर बसून करावे. आता हे बघा, अन्नदान करताना टेबल खुर्चीचा वापर करू नये, भूमीवर बसूनच द्यावे. एरवी भूमी आपणास अन्न देऊन तृप्त करते. म्हणजे भूमी आपण शेतात म्हणजे अन्न पिकतं आणि त्या अन्नावरच आपण तृप्त होतो, त्यामुळे अन्न देऊन तृप्त करते. पण तिच्या तृप्तीचे दुसरं साधन काय आहे? मग तिला तृप्त करण्यासाठी किंवा तिच्या तृप्तीचे दुसरं साधन नाही आहे. आपण भूमीला काय करणार, एक नमस्कार करणार आणि मग त्याच्यानंतर तिला पण तृप्त करायला पाहिजे ना. ती आपल्याला एवढं अन्न देते, त्या अन्नामुळे आपण आपलं शरीर चांगलं राहतं किंवा आपण जगतो. तर भूमीला तृप्त करण्यासाठी अन्न हे नेहमी भूमीवर बसून घ्यावे, म्हणजे ती भूमी पण तृप्त होते. यासाठी अन्न भूमीवरच घ्यावे. वास्तुशांतीच्या वेळी ही गोष्ट अवश्य करावी. म्हणजे जेव्हा आता तुम्हाला कोणाला लक्षात ठेवा की तुम्ही वास्तुशांत करता आहे, तर वास्तुशांतीच्या वेळी ही गोष्ट अवश्य करावी, म्हणजे अन्न भूमीवर बसूनच घ्यावे. वास्तुपुरुष अस्तु अस्तु म्हणत राहिला पाहिजे, तो तथास्तु म्हणाला तर सर्वच संपते. म्हणजे वास्तुपुरुष नेहमी अस्तु अस्तु असं म्हणायला पाहिजे. तो तथास्तु म्हणाला तर त्या आपल्या घराची किंवा आपल्या वास्तूची म्हणजे सगळं संपलं, म्हणजे हळूहळू वाट म्हणजे लागायला सुरुवात होते. त्यामुळे वास्तुपुरुष हा नेहमी अस्तु अस्तु म्हटलं पाहिजे. जर सर्व संपलेच, म्हणजे तथास्तु म्हणाला तर सर्व संपले असे समजा. वास्तुपुरुष शांत राहण्याचा हा एक मार्ग आहे. म्हणजे वास्तुपुरुषाला पण शांत करण्याचा आणि शांत राहण्याचा हा एक मार्ग आहे की अन्न हे भूमीवर बसून घ्यावे. किंवा वास्तुशांतीच्या वेळेला ज्या लोकांना आपण जेवायला बोलवतो, आता जे कोणी वयस्कर असतील, ज्यांना बसता येत नाही खाली वगैरे, अशा लोकांना तुम्ही हे टेबल खुर्ची देऊ शकता. पण शक्यतो ज्यांना आपण म्हणजे सवाष्ण मेहून जे काही आपण करतो किंवा ज्या लोकांना जेवायला बोलवतो त्यांना
शक्यतो अन्न हे नेहमी भूमीवर बसून द्यावे. त्यामुळे वास्तुपुरुष शांत राहण्याचा हा एक मार्ग आहे. अन्न हे भूमीवर बसून घ्यावे. त्यामुळे घरातील वसवस शांत होते. म्हणजे बघा, बऱ्याचशा घरामध्ये काय असतं, सगळं छान असतं, पण असं सारखी कटकट, सारखं वसवस वसवस म्हणजे काय, एकमेकावर म्हणजे चिडणं, एकमेकावर राग घेणं, म्हणजे शांत नसणं. घर हे नेहमी कसं पाहिजे, आनंदी, शांत असं असलं पाहिजे. मग ही जी वसवस असते, ती वसवस पण सद्गुरू म्हणतात भूमीवर अन्न बसून घेतलं तर शांत होते. शिवाय अन्न पचनही चांगलं होतं. म्हणजे आपण मांडी घालून बसतो आणि मग त्यामुळे आपण जे अन्न घेतो त्याचं अन्नाचं पचन हे चांगलं होतं. म्हणून अन्न पचन चांगलं होण्यासाठी भूमीवर बसून अन्नप्राशन करावे. आपल्याकडे अजूनही पूर्वीचे लोक ताटाभोवती पाणी फिरवून घास जमिनीवर ठेवून भूमीला नमस्कार करतात. म्हणजे पूर्वीच्या काळी होतं असं बघा. म्हणजे आता तुम्हाला बरेच घरात कुठे दिसत नसेल हे, पण नेहमी जेव्हा आपण अन्न घेतो म्हणजे जेवायला बसतो त्यावेळेला भूमीला आपण, म्हणजे भूमीपासून आपल्याला मिळतं ना, म्हणून मग त्या भूमीला आपण ते अन्न थोडं दिलं पाहिजे. म्हणून थोडा घास असा ताटाभोवती ठेवतात, ताटाभोवती पाणी फिरवतात. पूर्वी कोकणामध्ये माझे मामा वगैरे, म्हणजे माझ्या आजोळी, हे सगळं असंच व्हायचं की जेवायला बसल्यावर एकतर पूर्वीच्या काळी म्हणजे खाली बसूनच जेवायचे, पाटावर बसून जेवायचे आणि अन्न हे अन्नप्राशन करायचे. म्हणजे जेवण्याच्या अगोदर थोडं घास बाहेर ठेवायचे, ताटाभोवती पाणी फिरवायचं त्या भूमीला आणि म्हणजे आपल्याला अन्न मिळतं म्हणून अन्नपूर्णा मातेला नमस्कार करायचा मनापासून आणि मग जेवायला सुरुवात करायची. ह्या वास्तुपुरुषाला तृप्त करणे हाच उद्देश आहे. यात म्हणजे हे असं करण्याचा उद्देश काय आहे की वास्तुपुरुष जो आपला असतो त्याला तृप्त करायचं, हाच तो उद्देश असतो. म्हणून अन्न हे भूमीवर बसून घ्यावे. आता हे आजकालच्या पिढीला किंवा आजकालच्या लोकांना हे पटणार नाही, कारण का सगळ्यांना टेबल खुर्चीवर बसून जेवायची सवय झालेली आहे. एक तर आपण ओट्याजवळ पण उभं राहून काम करतो, जेवायला पण आपण टेबल खुर्चीवर बसतो, खाली म्हणजे जमिनीवर बसून जेवत नाही, खाली मांडी घालून बसत जेवत नाही. त्यामुळे आजकाल 40-45 मुलींना, मुलांना खाली बसणं जमत नाही आणि मग हळूहळू त्यांचं खाली बसणंच बंद होतं, गुडघेदुखी वगैरे होते, त्यांना जमत नाही खाली बसायला. त्यामुळे पूर्वीपासनं खाली बसायची सवय लावावी. आणि अन्नप्राशन करताना आता थंडीत वगैरे वयस्कर लोकांना जमणार नाही, पण जर उन्हाळ्यात जमत असेल तुम्हाला खाली बसायला तर शांतपणे खाली बसून अन्न घ्यावे. त्यामुळे भूमी तृप्त होते, आपला वास्तुपुरुष तृप्त होतो आणि तो तथास्तु न म्हणता अस्तु अस्तु म्हणतो. म्हणजे आपल्या वास्तूची भरभराट होते. करून बघा, पटलं तर. धन्यवाद. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. हे जे काही मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते.